आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण क्लास 6चा मॅथ चॅप्टर नंबर 4 यामधला प्रॅक्टिस सेट 10 बघणार आहोत. त्याआधी ज्या विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस सेट 9 बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्यायचा आहे. प्रॅक्टिस सेट 9 ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग आज आपण प्रॅक्टिस सेट 10 बघूया. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे आपल्याला ॲडिशन. त्यामधला फर्स्ट प्रॉब्लेम काय आहे, 6 1/3 प्लस 2 1/3. आता सॉल्व कसा करायचा तर लक्ष द्या. बघा या डिनॉमिनेटरच्या नंबरनी या साइडवाल्या नंबरला काय करा, मल्टिप्लाय करा. बघा 3 मल्टिप्लाइड बाय 6 प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 ॲज इट इज. इथे पण तसंच प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3. बघा 3 6 चा 18 प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 प्लस 2 3 चा 6 3 2 चा 6 प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये 3. बघा 18 प्लस 1 19 डिवाइड बाय 3 प्लस 6 प्लस 1 7 डिवाइड बाय 3. आता डिनॉमिनेटर सेम आहे, आपण ॲडिशन करीत चालते. मग बघा 19 प्लस 7 26 आणि डिनॉमिनेटर मध्ये 3. आता हे एक आन्सर झालं आपलं. आता जर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपल्याचं आन्सर काढायचं असलं, हे इम्प्रॉपर मधलं आहे, मिक्स फ्रॅक्शन मध्ये काढायचं असेल तर काय करायचं, याला डिनॉमिनेटर डिवाइड करायचं, याला काय करायचं डिवाइड करायचं. बघा 26 डिवाइड बाय 3 3 8 चा 24 बरोबर. 6 मधून 4 गेले 2 2 मायनस 2 0. आता काय करायचं, हा जो क्वोशंट आहे हा साईडनं लिहा, हा जो रिमाइंडर आहे हा वरती लिहा आणि हा डिवायझर काय करा खाली लिहा. बघा 8 3 चा 24 24 प्लस 2 26. हे झालं मिक्स फ्रॅक्शन, हे झालं इम्प्रॉपर बरोबर. त्यानंतर सेकंड नंबरचा प्रॉब्लेम काय होता, 1 1/4 प्लस 3 1/2 बरोबर. चला इथे पण तसंच 4 ने 1 ला मल्टिप्लाय करा, 4 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1/4 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1/2 बरोबर. चला 4 1 चा 4 प्लस 1/4 प्लस 2 3 चा 6 प्लस 1/2. आता बघा 4 प्लस 1 5/4 प्लस 6 प्लस 1 7/2. आता बघा इथे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. मग बघा इथे 4 आहे, इथे 2 आहे, 2 च्या डबलमध्ये 4 येतो. मग 5/4 ॲज इट इज घ्या प्लस 7/2. आता या 2 ला 4 करायचं, 2 ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे 4 येणार, तर 2 नी. मग बघा जर डिनॉमिनेटर मध्ये 2 नी मल्टिप्लाय केलं तर न्यूमिनेटरला सुद्धा 2 नी मल्टिप्लाय करावं लागतं. मग बघा 5/4 ॲज इट इज प्लस 7 2 चा 14 2 2 चा 4. बघा सारखा झाला, डिनॉमिनेटर सेम झाला. मग बघा 5 प्लस 14 डिवाइड बाय 4 बरोबर. आता 5 प्लस 14 किती, 19/4. हे झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता आपल्याला फ्रॅक्शन मध्ये काढायचं, मिक्स फ्रॅक्शन मध्ये. मग बघा 19 डिवाइड बाय 4 4 4 चा 16 किती राहतात 3. मग बघा 4 हा 4 लिहा साईडनी, त्यानंतर रिमाइंडर वरती घ्या आणि हा 4 खाली घ्या. बघा 4 3/4 बरोबर. चला त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम 3 1/5 प्लस 2 1/3. मग बघा 5 ने 3 ला मल्टिप्लाय करा, 5 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये 5 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये 3. बघा 5 3 चा 15 प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये 5 प्लस 3 2 चा 6 प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये 3. 15 प्लस 1 16 डिनॉमिनेटर मध्ये 5 प्लस 6 प्लस 1 7 डिनॉमिनेटर मध्ये 3. आता डिनॉमिनेटर सेम नाही, मग आपण काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा 16/5 मल्टिप्लाइड बाय 3 आणि इथे पण मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 7/3 मल्टिप्लाइड बाय 5 आणि इथे पण मल्टिप्लाइड बाय 5. बघा 16 3 चा 48. बघा 5 3 चा 15 प्लस 7 5 चा 35 अपॉन 5 3 चा 15. मग ॲडिशन करा, 48 प्लस 35 डिनॉमिनेटर मध्ये 15. आता बघा 48 प्लस 35 83
मग इथे बघा 83 डिवाइड बाय 15. आता हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन बद्दल आता आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये काढायचं आहे. मग डिवाइड करा. बघा 15 डिवाइड बाय 83, 15 डिवाइड बाय 83. मग 15 5चा 75. मग आता बघा 3 मधून 5 जात नाही, मग 13 मधून 5 गेले तर इथं 8 आणि इथे 1 कॅरी. बघा 8 मधून 8 गेले 0, मग राहतो किती 8. मग काय करायचं, हा जो क्वेश्चन मधला 5 आहे हा इथे साईडने घ्या, हा रिमाइंडर वरती घ्या आणि हा 15 खालती घ्या. हे तर आपलं आन्सर. त्यानंतर बघा यामधलं जे फोर्थ प्रॉब्लेम आहे काय दिलेलं आहे, 3 1/5 प्लस 2 1/3. या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. बघा त्यामधला पहिला प्रॉब्लेम काय म्हणतो, 3 1/3 मायनस 1 1/4. आता इथे पण तीच प्रोसेस करायची आहे, फक्त आपल्याला काय करायचं, सबट्रॅक्शन करायचे आहे. मग बघा लक्ष द्या, 3 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1. बघा 3 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 3 मायनस 4 मल्टिप्लाइड बाय 1, 4 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 4. बघा काय करायचं आहे, 3 3 9 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 3 मायनस 4 1 4 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 4. बघा 9 प्लस 1 10 डिनॉमिनेटरमध्ये 3 मायनस 4 प्लस 1 5 डिनॉमिनेटरमध्ये 4. आता बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की जोपर्यंत डिनॉमिनेटर सेम होत नाही तोपर्यंत आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करता येणार नाही, बरोबर. मग आता हे डिनॉमिनेटर सेम करा. मग आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग बघा 10/3 याला काय करा, या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइड बाय 4 इथे पण मल्टिप्लाइड बाय 4. बघा मायनस 5/4 मल्टिप्लाइड बाय 3 आणि इथे पण मल्टिप्लाइड बाय 3. बघा 10 4 40, 4 3 12 मायनस 5 3 15 आणि 4 3 12, बरोबर. आता बघा 14 मायनस 15 करा. मग बघा 14 मायनस 15 डिवाइड बाय 12. आता बघा 14 मायनस 15, 0 मधून 5 जाणार का, नाही. तर मग 10 मधून जर 5 गेला तर आता किती 5. ठीक आहे. आणि आता 4 मधून 1 आणि तो कॅरी 1 म्हणजे 1 प्लस 1 2, म्हणजे 4 मधून 2 गेलं राहिले किती 2, बरोबर. त्यानंतर बघा आता डिनॉमिनेटरमध्ये 2 12 जसाच्या तसा, हे आला आपला आन्सर 25/12. पण हे काय झालं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपल्याला काय करायचं आहे, मिक्स फ्रॅक्शनमध्ये आन्सर काढून दाखवायचं आहे अजून सुद्धा. मग आपण काय करणार, 12 डिवाइड बाय 25, 12 2 24. मग 12 2 24 राहिले किती 1, बरोबर. आता काय करा, 2 जो आहे क्वेश्चनचा हा 2 लिहा साईडने, त्यानंतर हा रिमाइंडिंग लिहा वर आणि हा 12 लिहा खाली. आता बघा बरं, 12 2 24, 24 प्लस 1 25, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे, बरोबर. असं तुम्ही चेक करू शकता इथं. म्हणजे हे झालं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि हे झालं मिक्स फ्रॅक्शनचा आन्सर, बरोबर. चला त्यानंतर आता सेकंड प्रॉब्लेम, 5 1/2 मायनस 3 1/3. आता बघा इथे कन्फ्यूज होऊ नका, 3 1/3 इथे पण बघा 3 3, कन्फ्यूज व्हायचं नाही, काही होत नसते. आपल्याला व्यवस्थितरित्या गणित सॉल्व्ह करायचं आहे फक्त. चला मग आता बघा 2 मल्टिप्लाइड बाय 5, 2 मल्टिप्लाइड बाय 5 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 2 मायनस 3 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 3. बघा 5 2 10, 2 5 10 प्लस 1 डिवाइड बाय 2 मायनस 3 3 9 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 3. बघा आता 10 प्लस 1 11/2 मायनस 9 प्लस 1 10/3. बघा इथे पण डिनॉमिनेटर सेम नाही आहे, डिनॉमिनेटर सेम करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 11/2 मल्टिप्लाइड बाय 3, इथे पण मल्टिप्लाइड बाय 3, हा इथचा 3 मायनस 10/3. आता काय करा, मल्टिप्लाइड याने 2 करा, मल्टिप्लाइड बाय 2, इथे पण मल्टिप्लाइड बाय 2. बघा बरं 11 3 33, 2 3 6 मायनस 10 2 20 आणि 3 2 6. आता डिनॉमिनेटर सेम झाला. मग बघा 33 मायनस 20 डिनॉमिनेटरमध्ये 6. बघा बरं
33 मधून जर 20 गेले तर राहतात किती किती 13. मग 13 डिवाइड बाय 6 याला आपलं आन्सर. आता आपण मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये पण काढून घेऊ. मग बघा 6 डिवाइड बाय 13, 6 2 चा 12, इथे किती राहतो तर 1. मग बघा 2 लिहा साईडनी, 1 लिहा वरती आणि 6 लिहा खाली. मग बघा 6 2 चा 12 प्लस 1 13/6 आन्सर करेक्ट आहे. बघा इथेपर्यंत आपण आता फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम सोडवून घेतला. आता आपण थर्ड आणि फोर्थ प्रॉब्लेम बघूया. थर्ड प्रॉब्लेम काय म्हणतो बघा आपल्याला 7 1/8 मायनस 6 1/10. आता इथे पण आपण मागील प्रॉब्लेम जसे केले तसेच आपल्याला हा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. मग बघा 8 मल्टिप्लाइड बाय 7 प्लस 1. बघा 8 मल्टिप्लाइड बाय 7 प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 8 बरोबर, मायनस 10 मल्टिप्लाइड बाय 6 प्लस 1 आणि डिनॉमिनेटरमध्ये 10. बघा आता बघा 8 7 चा 56, 56 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 8 मायनस 10 6 चा 60 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 10. बघा आता काय करायचं 56 प्लस 1 57 डिनॉमिनेटरमध्ये 8 मायनस 60 प्लस 61 61 डिनॉमिनेटरमध्ये 10. आता इथे बेस सेम आहेत का तर नाही, म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहेत का तर नाही. मग आता डिनॉमिनेटर आधी सेम करावं लागतील. मग काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा बरं 57/8 मल्टिप्लाइड बाय 10 आणि इथे पण 10 बरोबर, मायनस 61/10 मल्टिप्लाइड बाय 8, इथे पण 8 आणि इथे पण मल्टिप्लाय 8. बघा 57ला जर 10 ने मल्टिप्लाय तर काय ते 570 आणि इथे काय येणार आहे 80 बरोबर, मायनस आता बघा 61ला 8 ने मल्टिप्लाय करा. मग 8 1 चा 8 आणि 8 6 चा 48 बरोबर, आणि इथे 10 8 चा 80. मग आता बेस काय झाला सेम. मग काय करा 570 मायनस 488 डिनॉमिनेटरमध्ये 80 बरोबर. मग आता काय करा सबट्रॅक्शन करून घ्या. मग इथे सबट्रॅक्शन करून घ्या 570 मायनस 488. बघा काय ते आता 0मधून 8 जातो का तर नाही. मग 10मधून 8 गेला 2, इथे 1 कॅरी द्या. मग आता 7मधून 9 जातात का नाही. मग आता इथे 1 घ्या. मग 17मधून 9 गेले इथे राहतात 8, 17मधून 9 गेले राहतात 8. त्यानंतर इथं 1 कॅरी घेतला आता वापस देऊन द्या. मग इथं 5 मायनस 5 0, म्हणजे आपला आन्सर काय आलं की 82/80. आता याला 2 ने भाग जातो. मग काय करा बघा बरं 2 ने भाग जातो याला. काय करा 2 4 चा 8 आणि 2 1 चा 2 म्हणजे 41 आणि इथे 2 4 चा 8 म्हणजे 80चे हाफ 40. आपला आन्सर आहे 41/40. आता यालाच मिक्स फ्रॅक्शनमध्ये करा. मग काय करा 14 डिवाइड करा बरोबर. मग बघा बरं 40 डिवाइड बाय 41, 41चा 40 किती राहतात 1. मग काय राहतो हा घ्या साईडला, हा घ्या वरती आणि इथे घ्या 40. बघा 41चा 40, 40 प्लस 1 41 आणि हा डिवाइडमध्ये 40 बरोबर. चला त्यानंतर आता फोर्थ प्रॉब्लेम बघा 7 1/2 मायनस 3 1/5 बरोबर. बघा काय म्हणतो 7 1/2 मायनस 3 1/5. बघा इथे पण तेच करायचं आहे. 2 मल्टिप्लाइड बाय 7 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 2 मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 5 बरोबर. चला 2 7 चा 14 प्लस 1/2 मायनस 5 3 चा 15 प्लस 1/5. 14 प्लस 1 15/5 मायनस 15 प्लस 1 16/5 बरोबर. बेस सेम आहेत का नाही. क्रॉस मल्टिप्लिंग करा 15/2 मल्टिप्लाइड बाय 5 आणि इथे पण 5 मायनस 16/5 मल्टिप्लाइड बाय 2 आणि इथे पण 2. बघा 15 5 चा 75 आणि 5 2 चा 10 बरोबर. चला मायनस 16 2 चा 32 आणि 5 2 चा 10. बघा 75 मायनस 32 डिवाइड बाय 10.
बघा 5 मधून 2 गेले राहिले किती 3 बरोबर, आणि 7 मधून 3 गेले राहिले किती 4, मग इथे 10. बघा 43/10 ह्याला आपला आन्सर. आता याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू. बघा मिक्स फ्रॅक्शनमध्ये आन्सर काढू. आता बघा 10 डिवाइड बाय 43 बरोबर, मग 10 4चा 40 बरोबर, राहतात किती 3. ठीक आहे. मग आता बघा हा क्वेश्चन लिहा साईडला, 3 लिहा रिमाइंडर वर आणि 10 लिहा खाली. बघा 10 4चा 40, 40 प्लस 3 43 आणि अपॉन 10 जसेच्या तसे. बघा आपण इथे क्वेश्चन नंबर 2 मधले जे 4 प्रॉब्लेम दिले आपल्याला ते 4 सुद्धा प्रॉब्लेम काय केला आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूया. बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट प्रॉब्लेम, सुयश बॉट 1/2 kg of sugar and Ashish bought 1/2 kg sugar. आता काय म्हटलं, how much sugar did they buy altogether? If sugar cost of 32 rupees per kg, how much did they spend on the sugar they bought? काय झालं बघा, सुयशनी 2.5 किलोग्राम साखर घेतली आणि आशिषनी 3.5 किलोग्राम साखर घेतली बरोबर. आता काय म्हणते, हाऊ मच शुगर दे बाय ऑल टुगेदर, त्या दोघांनी मिळून किती किलोग्राम साखर घेतली बरोबर. मग सुरुवातीला आपण ते काढू बरोबर. चला तर मग आपण लिहिणार आहे, बघा इथे लिहिणार आहे सोल्युशन. बघा सुरुवातीला काय लिहितो आपण, द अमाऊंट ऑफ शुगर, the amount of sugar they bought all together, दोघांनी मिळून किती घेतली ते काढू. दे बॉट ऑल टुगेदर. मग बघा आता त्याने किती घेतली सुयशनं, तर 2.5 kg प्लस त्याने किती घेतली 3.5 kg बरोबर. आता दोघांना आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर बघा आता काय करायचं आहे, आपली मेथड बरोबर. चला 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 2 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 2. बघा 2 2चा 4 प्लस 1, 2 2चा 4 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 2 प्लस 2 3चा 6 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये 2. बघा 4 प्लस 1 5/2 प्लस 6 प्लस 1 7/2. बघा डिनॉमिनेटर सेम आहे, ॲडिशन करा. 5 प्लस 7 डिनॉमिनेटरमध्ये 2, 5 प्लस 7 12 आणि अपॉन 2. बघा 2च्या टेबलमध्ये 12 येतात, 2 6चा 12, म्हणजे त्या दोघांनी मिळून किती किलोग्राम साखर घेतली, तर 6 किलोग्राम. किती घेतली, 6 किलोग्राम त्या दोघांनी मिळून साखर घेतली. आता आपल्या इथपर्यंत झालं. आता बघा काय म्हणते, इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर kg, 1 किलोग्राम साखरची किंमत किती आहे, तर 32 रुपये इतकी आहे बरोबर. मग आपण लिहू नाव 1 kg नाव प्राइस ऑफ 1 kg शुगर इज इक्वल टू 32 बरोबर. मग आपल्याला प्राइस कितीची पाहिजे आता, 6 kgची. मग आता कारण 6 kgची का बरं, कारण त्यांनी काय विचारलं की हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन शुगर दे बॉट, म्हणजे त्यांनी दोघांनी मिळून किती पैसे त्या शुगर विकत घेण्यामध्ये घालवले, ठीक आहे, किंवा किती पैसे साखर विकत घेतली. मग आता आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करणार आहोत, कॉस्ट ऑफ 6 kg शुगर इज इक्वल टू 32 मल्टिप्लाइड बाय 6. बघा बरं 6 2चा 12 बरोबर, 6 2चा 12, 1 कॅरी, त्यानंतर 6 3चा 18, 18 प्लस 1 19, म्हणजे त्यांनी काय केलं 192 रुपये शुगर विकत घेण्यामध्ये दोघांनी म्हणून काय केलं, 192 रुपये साखर काय घेतली, विकत घेतली बरोबर आहे. तुम्हाला समजलं इथपर्यंत. म्हणजे बघा आपल्याला विचारलं होतं की सुरुवातीला त्यांनी दोघांनी मिळून किती किलोग्राम साखर घेतली, तर आपण काढलं 6 किलोग्राम साखर घेतली बरोबर, दोघांनी मिळून बरोबर. त्यानंतर आपल्याला सांगितलं की 1 किलोग्राम साखरची किंमत किती आहे. बघा आपल्याला सांगितलं की 1 किलोग्राम साखरची किंमत किती आहे, 32 रुपये. मग
त्यांनी 6 किलोग्राम साखर विकत घेण्यासाठी किती पैसे दिले, तर आपण काढलं की 192 रुपये दिले. बरोबर, म्हणजे किती स्पेंड, म्हणजे किती खर्च आला त्यांना 106 किलो साखर विकत घेण्यासाठी, तर 192 रुपये. बरोबर. त्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 3 मधला प्रॉब्लेम नंबर 2 बघणार आहोत. बघा सेकंड प्रॉब्लेम काय म्हणतो, बघा आराधना ग्रोज पोटॅटोज इन 2/5 पार्ट्स of her garden, greens in 1/3 parts, and brinjals in the remaining part. On how much of her plot did she planted brinjals? आता आराधनाने काय केलं, आराधनाने 2/5 पार्ट्सवर काय केले, पोटॅटोज ग्रो केले. त्यानंतर 1/3 पार्टवर काय केलं तिने, ग्रीन्स म्हणजेच काय की वाटाणे भाजीपाला, ठीक आहे. त्यानंतर आणि राहिलेल्या जागेमध्ये काय केलं तिने, ब्रिंजल्स ग्रो केले. बरोबर. त्यानंतर तिने विचारलं की ऑन हाऊ मच हर प्लॉट डिड शी प्लांट्स ब्रिंजल्स, म्हणजे तिने ब्रिंजलचा प्लॉट काढायला सांगितलं आपल्याला. म्हणजेच काय की थोडक्यात समजून घ्या, हे तिचे गार्डन आहे, हे काय आहे तिचे गार्डन. तिने काय केलं, या गार्डन पैकी 2/5 पार्ट्स इथे काय केले, पोटॅटोज ग्रो केले. काय केले, पोटॅटोज. त्यानंतर 1/3 पार्ट्सवर काय केलं तिने, ग्रीन्स, ठीक आहे, ग्रीन्स प्लांट केले. आणि हा जो ब्रिंजलचा भाग आहे हा विचारला किती आहे, माहित नाही म्हणून आपण घेतला एक्स, ठीक आहे. परंतु मला सांगा हे जे संपूर्ण गार्डन हा प्लॉट किती आहे, एकच प्लॉट आहे. किती प्लॉट आहे, एकच प्लॉट. बरोबर, म्हणजे हा प्लॉट एकच आहे. मग या एकाच पार्टचे काय केले तिने, थोडे थोडे डिवाइड केला. बरोबर. मग आता तो काढायचा आपल्याला की ब्रिंजलचा पार्ट्स, कशाचा काढायचा आहे, ब्रिंजल्स. मग आपण टोटल प्लॉट काढू पहिले. मग आपण असं म्हणू की टोटल प्लॉट ऑफ हर गार्डन बरोबर. काय सर्वांची सम येणार. मग कोणाकोणाची, पोटॅटोज, जे पोटॅटोज ग्रोज केले तेच, त्यानंतर प्लस ग्रीन्स प्लस ब्रिंजल्स, आणि गार्डनचा प्लॉट किती आहे, एकच आहे म्हणून 1. बरोबर. चला मग पोटॅटो किती आहे, 2/5 पार्ट्स प्लस ग्रीन्स 1/3 पार्ट्स प्लस ब्रिंजल्स काय माहित नाही म्हणून 1, आणि माहित नाही म्हणून एक्स घेतला आणि ते 1. बरोबर. चला त्यानंतर आता बघा हा एक्स तिकडे पाठवून देऊ आपण, 2/5 प्लस 1/3 बरोबर 1 मायनस एक्स, इकडला प्लस आहे तिकडे गेला तर मायनस. बघा याचा डिनॉमिनेटर सेम करून घेऊ. बरोबर. चला मग बघा क्रॉस मल्टिप्लिंग करा, 2/5 इंटू 3 प्लस 1/3 इंटू 5 इथे पण 5 बरोबर 1 मायनस एक्स. आपण काय करणार आहे, ब्रिंजलचा पार्ट काढायचा आपल्याला. 2 3 6/15 बरोबर प्लस आता बघा 5 बरोबर, दोघांचा पण डिनॉमिनेटर सेम आहे, ठीक आहे. एक स्टेप वाढून घेऊ आपण. 2 3 6/15 प्लस 5 1 5 प्लस 3 5 15 बरोबर. आता बघा 6 प्लस 5/15 बरोबर 1 मायनस एक्स, इथे पण 1 मायनस एक्स. आता बघा काय करा, इकडे घेतो. बघा काय करायचं आहे, 6 प्लस 5 11/15 बरोबर 1 मायनस एक्स. बरोबर. लक्ष द्या, आता हा एक्स इकडे घ्या, 11/15 प्लस एक्स बरोबर 1. हा 11 हा जो पार्ट आहे हा तिकडे शिफ्ट करा. मग बघा एक्स बरोबर 1 मायनस 11/15. आता याचा बेस सेम करा, किंवा एक काम करा, आता बेस सेम केला तर चालते, इथं काय नसते म्हणजे 1 असते, ठीक आहे. मग आता 15 ने मल्टिप्लाय करा, एक्स बरोबर 1 मल्टिप्लाइड बाय 15 आणि इथे 1 मल्टिप्लाइड बाय 15 मायनस 11/15 काय होते पहा बरं की 15 1 15, इथे पण 15 1 15 मायनस 11/15. बघा 15 मायनस 11/15 काय इज इक्वल टू एक्स आहे इकडे. बरोबर. मग एक्स बरोबर किती, 4/15, आणि 4/15 म्हणजे काय आहे आपला ब्रिंजल्स आहे, कारण आपण हा काय झाला 4/15 पार्ट्स, ठीक आहे. म्हणजे आपला काय आता एक्स इज इक्वल टू 4/15 पार्ट्स, म्हणजे ब्रिंजलचा पार्ट्स किती आहे, तर इथे 4/15 पार्ट्स किती आहे, 4/15 पार्ट्स. समजलं. त्यानंतर अशाच पद्धतीचा आपला थर्ड प्रॉब्लेम राहणार आहे. त्यानंतर बघा थर्ड प्रॉब्लेम काय म्हणतो,
Sandeep fill water in 4/7 part of an empty tank. After that, Ramakant fill 1/4 part more of the same tank. Then Umesh use 3/14 part of the tank to water the garden. If the tank has the maximum capacity of 560 liter, how many liters of water will be left in the tank? बघा प्रश्न काय म्हणतो, एक टँक आहे, आपण एक अशी टँक घेऊ, अशी एक टँक घेऊ, ही एक टँक, बरोबर. आता ही टँक आहे, बरोबर, टँक. आता बघा काय म्हणते की संदीपने काय केलं की 4/7 टँक काय केली, फिल केली. किती, पहिले 4/7 हे कोणी केली, संदीप, बरोबर. त्यानंतर सेम टँक म्हणजे हीच टँक काय केली, रमाकांतनी भरली. किती भरली, 1/4 पार्ट. मग 1/4 पार्ट कोणी भरली, रमाकांत. किती भरली, 1/4 पार्ट. परंतु काय झालं त्यानंतर, देन उमेश यूज 3/4 पार्ट. यूज केली म्हणजे काय केली, खाली केली, बरोबर. म्हणजे खाली केली, बरोबर. मग काय केली, किती, 3/14 हे कोणी केली, उमेश. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण भरतो त्यावेळेस प्लस असते आणि ज्यावेळेस खाली करतो त्यावेळेस काय असते, मायनस असते, बरोबर. चला, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या पूर्ण टँकची जी कॅपॅसिटी आहे ते कॅपॅसिटी किती आहे, पूर्ण 560 लिटर. किती, 560 लिटर. मग आता सॉल्व करू. आता बघा, वॉटर आपण जे टँक आहे, सुरुवातीला काय करू, वॉटर लेफ्ट इन द टँक. त्या टँक म्हणजे वॉटर लेफ्ट किती आहे पाहू. मग काय करा आता बघा बरं, जे फिल केलं ते फिलअप केलं, ज्या वेळेस आपण फिल केले ते सुद्धा घ्यायचं, जे फिलअप केलं फिल्ड केलं नाही, आणि याच्यातून काय करायचं, हे मायनस करायचं. मग बघा काय करायचं आहे, मग 4/7 प्लस त्यानंतर 1/4 हे काय केले, फिल केले, बरोबर. फिल्ड केलं नाही म्हणजे भरले. मग याला आपण बॉक्स करू, ठीक आहे. यामधून काय लेफ्ट करायचं आपल्याला, उमेशने जी टाकी खाली केली की ते काय करायचं आहे, लेफ्ट खाली झाली, बरोबर. मग -3/14, बरोबर. आता सुरुवातीला हे सॉल्व करू, नंतर मग हे सॉल्व करू. बघा काय भेटणार आपल्याला, 4/7. आता याचा बेस सेम नाही, मग बेस सेम करू. मग काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 4ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइड बाय 4. जर न्यूमरेटरला केलं तर डिनॉमिनेटर सुद्धा करावंच लागते. मग प्लस 1/4. मग इथे 7ने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइड बाय 7, बॉक्स कम्प्लीट, आणि -3/14, बरोबर. आता बघा काय येणार आहे, 4/4 16/7/4 28 प्लस 7/1 7 आणि 7/4 28 आणि -3/14, बरोबर. चला, आता बघा 16 प्लस 7, कारण बेस सेम झाला, मग आता प्लस करा, एकाच बॉक्समध्ये घ्या. 16 प्लस 7 डिवाइड बाय म्हणजे 28 आणि -3/14, बरोबर. चला, मग आता 16 प्लस 7 23, किती, 23 आणि अपॉन 28. बघा आता डायरेक्ट -3/14, बरोबर. हे काय आपली वॉटर लेफ्ट इन द टँक. आता त्या टँकमध्ये किती पाणी उरलं हे काढायचं आपल्याला, काढत आहे आपण, ठीक आहे. मग आता बघा याचा डिनॉमिनेटर सेम करू दोघांचा, बरोबर. आता हे सॉल्व केलं, याचं आन्सर हे आलं. बघा याचं आन्सर काय आलं, लक्षात घ्या, याचा आन्सर काय आला, आपण हे याचं आन्सर काढलं, बरोबर. आता इथे लेफ्ट करणार आहे, बरोबर. मग बघा इथे डिनॉमिनेटर 28 आहे, इथे 14 आहे. मग काय करा, सेम करा. 14च्या टेबलमध्ये 28 येतात. बघा इथे सॉल्व करतो, म्हणून डायरेक्ट 23/28 ॲज इट इज मायनस 3/14. 14ला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 28 येतात. मग जर डिनॉमिनेटरने 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमिनेटर सुद्धा. बघा काय ते 23/28 मायनस 3×2 6 आणि 28. बघा किती राहतं, इथे राहतात 23 मधून 6 गेले, राहतात 17/28. इतकं त्यामध्ये काय
पाणी शिल्लक आहे. काय 17/28 वॉटर शिल्लक आहे. परंतु आपल्याला सांगितलं काय द वा इफ द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ टँक किती आहे 560 लिटर आणि आपल्याला विचारलं काय की हाऊ मनी लिटर वॉटर विल बी लेफ्ट इन द टँक. लिटरमध्ये विचारलं. मग लिटरमध्ये विचारलं तर आपल्याला काय करावं लागते की वॉटर लेफ्ट इन द टँक इन लिटर्स. ठीक आहे. मग मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 560. मग बघा 17/28 मल्टिप्लाइड बाय 560. आता बघा 28 1चा 28 आणि 28 2चा 56. मग बघा 17 इंटू 20 बरोबर. 17 2चा 34 आणि 0 ॲज इट इज लिटर्स. ठीक आहे. म्हणजे 340 लिटर्स जे वॉटर आहे ते त्या टाकीमध्ये अजून सुद्धा काय आहे शिल्लक आहे. बरोबर. अशा पद्धतीचा आपण इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 10 पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही अडचण असली तर कमेंट करून नक्की विचारा. त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.